नमस्कार मित्रांनो, आज आपण महावितरण या कंपनीचा डिस्ट्रीब्युशन बॉक्स 100 केवी ची माहिती पाहणार आहोत. बॉक्सच्या सुरुवातीला आपल्याला हा की मिळतो. हा कीच्या माध्यमातून आपण बॉक्स बघायचा आहे. बॉक्सला डबल डोअर असतो. आता आपण बॉक्स ओपन केलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीला ट्रान्सफॉर्मरकडे येणारे इनकमिंग केबल हा मेन स्विचला, त्यालाच स्विच डिस्कनेक्टर असं देखील म्हटलं जातं. हा 630 एम्पियरचा असतो. त्याद्वारे मॅन्युअली केला जातो. खाली बघू शकता इनकमिंगचे 3 केबल बाजूला आहे व ॲल्युमिनियमच्या पट्टीच्या बसवरच्या साहाय्याने वरती परत लाईन गेलेली आहे. त्याच्यानंतर येतो HRC फ्यूज. HRC 160 एम्पियर. HRC फ्यूजची माहिती म्हटली तर HRCचा फुल फॉर्म असतो हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. हा इनकमिंगच्या मेन स्विच नंतर वापरला जातो HT बाजूला. त्याच्यानंतर आपण पाहू शकता RYB टेपिंग केलेला आहे बसवरला. तो आलेला आहे LT च्या, पाहू शकता त्याला LT साईड म्हटली जाते. LT साईडला 6 फ्यूज असतात. प्रत्येकी 100 एम्पियरचा फ्यूज असतो. हा चिनीमध्ये पासून बनवलेला असतो. RYB असा 2 सर्किट या बॉक्समधून बाहेर जातात. त्याच्यानंतर येतं पट्टी. फ्यूज HRC वगैरे खराब झाला असेल तर आपण या पट्टीच्या सहाय्याने इन्सुलेटेड पकड हँड ग्लोव्ज वापरून आपण लाईन डिस्कनेक्ट करू शकतो. नंतरच्या वेळेस HRC सुद्धा पट्टी काढून HRC सुद्धा यामध्ये वापरू शकतो. आपण खालच्या बाजूस बघू शकतो न्यूट्रलची पट्टी आहे, ही कॉमन वापरली जाते. अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन बॉक्सची सर्व माहिती आणि वायरिंग केलं जातं. हा सूचना फलक आहे. अशाच नवीन इलेक्ट्रिकल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.